आपण पण आता खाऊन बघूया. डिश मध्ये एकदम कलर भारी दिसता. नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे. मग घाम वगैरे येलो होतो मी आता आईसोबत आणि पप्पांसोबत काम केले, त्यामुळे मस्त मी हुडीत लायलो आणि कुळीत पण गेल्या वेळेस लायलेलो. आणि आता हुडीत लावून झालो आणि लाईट गेली, त्यामुळे थांबलो थोडा. आणि पप्पा गोळा टाकूक गेले आणि आता पाऊस येतो खूप भरलो. तुमका दाखवते. हे बघा, पावसाने पूर्णपणे काळोख केलं ना आणि लाईट गेली. मला थांबायचं लागलं थोड्या वेळासाठी. आणि हा गुळ आणून पप्पा टाकतात. पप्पांका पटपट उचलूया, बांधूया. आणि हे बघा, वारा सुटला, आता पाऊस येतो. या बघा, ह्या गोळा असा जा की आम्ही रेड्यांक आणून कोपऱ्यात टाकतो. पप्पाने माकात टाकूक लावले नाही आता. आणि हे आता रेडे येऊन खातले, रेड्यांका बांधलेले गोळ्या. आमचे रेडे खाल्ले नाही खाल्ले ताक घालूची. लोक कोपऱ्याने वावरतात जडे तडे पाऊस येलो, त्यामुळे गळाक नाही अजून पाऊस, पण गळाची शक्यता थोडीफार. जाऊया हुडीत घेऊन येऊचा कोपऱ्यातलं, तो घेऊन येऊया जाऊन आपण. अरे बापरे, अवतारच. लाईट येत तेव्हा येत, तोपर्यंत आपण कोपऱ्यात जो हुडीत कुपून ठेवलो काल ताई येईल तेव्हा तो घेऊन येऊया जाऊ. पप्पांसोबत जाते मी आता. टाळायला रावायचंच नाही तर. खूप मेहनत केल्यानंतर आमका ह्या सगळ्या भेटलेला असा मेहनतीचा फळ. मिक्स हुडीत डबल काम लागला आईक निवडूचा. बारीक चवळी कुळी आणि हुडीत मिक्स झालेले होते. निवडूचा काम आईक निवडूचा काम लागलेला डबल. धुव आहे ना हे का धुवचा लागताना परत परत. ही ढेपळा सगळी घालवची लागतली, माती येते सगळी. नाही तर आता ही निवडूची आहे, परत एका धुवचा इथली माती काढूची आहे, त्यानंतर एका सुकव 7-8 ढिमरा. याची पायली कशी आहे उडदाची? 400 रुपये उडदाची पायली, पण 400 रुपये. 400 रुपये पायली. आणि त्यावर कडा ना दर बरं सुकवून बिकवून देतो दोन दर. लोकांसारखे काढले आणि ओलेत दिले असले ना 4-5 हिमरा सुकवून भेटली. 7-8 हिमरा कडा ना लागतात. डायरेक्ट माझी चुकीचा अंदाज. 7-8 हिमरात कडदान एकदम टकटकीदानी होता, कुरकुरीत होता. आणि मग ते का कीड लागणार नाही ना गी आई. सगळी कामं करून झाली आहेत. हुडीत वगैरे आणलो, मसनी वगैरे लावलो. आणि त्या दिवशी मी तुमका त्या मसाल्याचा बोलत होते, तो मसाल्याचा आम्ही सॅम्पल आणले घरातल्यांका दाखव. मी तर बाहेर खाल्लेलं आहे, त्यामुळे माका टेस्ट माहीत होती, पण घरातल्यांका टेस्ट माहीत नाही मसाल्याची कशी आहे. आणि तो मालवणी मसाला खूप चांगला आहे. मी तर खाऊन बघले तर खूप चांगली टेस्ट होती. आता आपण त्याची सुंगट बनवूया, म्हणजे तो मसाला वापरून सुंगट बनवूया आणि आईक दाखवूया टेस्ट कशी आहे ती. आणि आमका जास्त पण मागवचं, त्याच्यामुळे मी आईक सांगते अगोदर टेस्ट कशी आहे ती बघ म्हणून, नंतरच मागव. तर तुमका दाखवते चला सुंगटाची रेसिपी. जेवणाची सगळी तयारी झाली आहे. इकडे सुंगटा मसाला वगैरे लावून ठेवला. कांदो, टमाटो आणि कोथिंबीर कापून घेतली. आणि ही असा कोथिंबीर, आला लसूणची पेस्ट आणि आपलं मालवणी मसालो आपण करून घेऊया. सीमान गॅस पेटवला ना, सीमा बनवताना सुंगट. सगळ्यात आधी आपण कांदो घालून घेऊया भाजून मस्त.
कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊया. आणि आजची टेस्ट आपली ह्याच्या हातची आहे, बघूया कशी करता. मस्त अशी पेस्ट तेलात परतवून झालेली आता. आता त्याच्यात आपण आपलं मस्त असं मालवणी मसाला ॲड करूया, जो की सगळं स्पेशल असा. हे बघा मस्त असं कलर इलो मसाल्याचो. आता त्यात आपण सुंगटा घालूया. बारीक तुम्ही बघू शकता कसली भारी लाल दिसतात. सोला वगैरे घालून परतून घेतलेलं आहे. त्याच्यात आपण ऍड करूया पाणी. हे बघा, हे मालवणी मसाला एकदम लाल भडक आणि तिखट पण आणि चवीची एकदम मस्त. आज मी घरातल्यांका चव दाखवलेली ह्याची. आणि तुमका जो होय असं तर खाली दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता. तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करा किंवा कॉल करा. आपली रेसिपी बघा कशी होता ती. या साईडला सुंगट आपले शिजलेले असत. मस्त कलर पण येईल आणि वास पण भारी येतात. आता आपण ह्याच्यात वाटप घालूया आपला. एक आता मस्त आपण उकड काढून घेऊया, म्हणजे कलर येईल चांगलं. बरं झाला सुंगट. बरं आलं मस्त. आपण पण आता खाऊन बघूया. डिश मध्ये एकदम कलर भारी दिसता. एकदम मस्त आला. चव पण मस्त आहे मसाल्याची. आमच्या सीमाक पण विचारूया. बरं एकदम भारी मस्त आली ना डिश. मसाला भारी लागलो ना. आणि सीमानच केलं ना तर एकदम मस्त लागता.